हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 47. अजपागायत्री विकारदंडो ध्येय. अजपावस्था ही परिपूर्ण गायत्री आहे. त्या योगे निर्विकारी होणे हे ध्येय आहे. जपाच्या 4 अवस्था. जपाच्या 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था जप मुखाने मोठ्यांनी म्हणणे, जोरात आवाज करून जप करणे. असा जप आपल्यासह आजूबाजूच्यांनाही ऐकायला येतो. या अवस्थेत जप इतका केला जातो की त्यामधून आपल्याला जपाची दुसरी अवस्था प्राप्त होते. दुसरी अवस्था. या अवस्थेत आपण मुखाने जप करणे थांबवतो. आपण जपात इतके तल्लीन होतो की आता आपण मनातल्या मनात जप करू लागतो. त्यामुळे मुखाने जप करायची गरज राहत नाही. यामधून आपल्याला जपाची तिसरी अवस्था प्राप्त होते. तिसरी अवस्था. आता आपण जपात एकचित्त होतो. इतका वेळ आपणच केलेला जप आपण ऐकू लागतो. आता आपण प्रत्यक्ष जप करत नाही, तो आपल्याला ऐकू येतो. यामधून आपल्यात चौथी अवस्था आपोआप निर्माण होते. चौथी अवस्था. आता जप ऐकायला यायचा पूर्णपणे थांबतो. कारण आपणच तो जप झालेले असतो. जप आणि आपण यांचे अद्वैत होते. आपल्याला ध्यानयोग प्राप्त होतो. जपाचा विशेष अभ्यास जिज्ञासूंनी जरूर करावा. मनाच्या 4 अवस्था. मनाच्या 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था बाह्य जगाशी व्यवहार करणारं बाह्य मन, याला चित्त असंही म्हणतात. दुसरी अवस्था सूक्ष्म मनाकडून प्रेरणा घेऊन बाह्य मनाला निर्णय देणारं अंतर्मन. तिसरी अवस्था आत्मप्रेरणा घेणारं आणि अंतर्मनाला प्रेरणा देणारं सूक्ष्म मन. चौथी अवस्था मनातीत होणे म्हणजे अमन. जपाच्या 4 अवस्था मनाच्या 4 अवस्थांचा ताबा घेतात. पहिल्या अवस्थेत वैखरी वाणीने सतत जप करत असल्यामुळे बाह्यमनाचा बाह्य जगताशी संबंध संपुष्टात येतो. ते अंतर्मुख होते. दुसऱ्या अवस्थेत मनातल्या मनात जप करत असल्यामुळे बाह्यमन आणि अंतर्मन यांचा संयोग होतो. ती सूक्ष्म मनाशी तदाकार होतात. येथे इतर विचार थबकतात. तिसऱ्या अवस्थेत आपण प्रत्यक्ष जप करत नसूनही जप ऐकायला येत असल्यामुळे सूक्ष्म मन जीवात्म्याशी तदाकार होते. चौथ्या अवस्थेत मनाचे अस्तित्व उरत नाही. आपणच जपावस्था प्राप्त करतो. त्यामुळे जीवात्मा अंतरात्म्यात तदाकार होतो. आपल्याला ध्येययोग प्राप्त होतो. निर्विकारी अवस्था हेच साध्य. यामधून निर्विकारी अवस्था साध्य करणे हेच ध्येय असते. कारण निर्विकारी अवस्था आपल्या मनातील विचारांचे खेळ थांबवते. आपण भौतिकातून मोकळे होतो. बाह्य जगतात रममाण होणारे आपले मन अंतर्मुख होते आणि आत्मभान येऊन त्यातच लोप पावते. मन अमन होते, ते निर्भेळ होते, ते निर्लेप होते, ते निर्विकारी होते, ते पूर्ण शुद्ध होते. त्याचे अस्तित्व संपते. त्या योगे ध्यानयोग साध्य होतो. समाधी साध्य होऊन साक्षात्काराचा प्रसाद मिळतो. गायत्री. गायत्री याचा एक महापवित्र जपमंत्र असा सर्वसाधारण अर्थ घेऊन या सूत्राचे निरूपण आपण केले. आता गायत्रीचा विशिष्ट अर्थ जरी इथे विचारात घेतला तरीही ते सूत्र तितकेच मोलाचे आहे. गायत्री मंत्राचा आपण अर्थ पाहूया. गायत्री मंत्र असा आहे: ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम. येथे सध्या प्रचलित असलेला गायत्री मंत्र दिला आहे. मूळ गायत्री मंत्रामध्ये 3 वेळेला
ओम दिलेला नाही, तसेच भूभुवस्वहा असेही नाही. त्याचा अर्थ असा आहे, ओम जय योगेश्वर. भूभुवस्वहा. पृथ्वी ती प्रकाशामुळे दिग्दर्शित करणारे भुवन, त्या पलीकडे असणारे महाआनंददायी ब्रह्म. ओम हे योगेश्वरा. तत्सवितुरवरेण्यम. अशा त्रैलोक्याला निर्माण करून त्याचं पालन करून ते तेजोमय करणारा असा तू प्रार्थना, चिंतन, ध्यान करण्यास योग्य आहेस. भर्गो. अधर्माचं भस्म करणाऱ्या भर्ग तेजस्वी दिव्यत्वा. देवस्य धीमहि. मी तुझी प्रार्थना करतो, तुझं चिंतन करतो, तुझं ध्यान करतो. धियो यो नः. माझ्या बुद्धीला श्रेयस्कर अशी ब्रह्माचरणाची प्रेरणा प्रचोदयात मिळू दे. ओम. जय योगेश्वर. गायत्रीचा अर्थ पाहिला की लक्षात येते की हा मंत्र परमात्म्याला, त्या सर्वोच्च दिव्य शक्तीला साकडे घालत आहे. येथे साधक किंवा योगी परमात्म्याकडे कसलीही वैयक्तिक मागणी, अगदी परमात्मा प्राप्तीचीही मागणी करत नाही. साधक किंवा योगी उपासना सुरू करण्याआधी परमात्म्याला अतिश्रद्धेने, भावभक्तीने आळवीत आहे. योगेश्वरा, त्रिभुवन आणि त्रिभुवनाच्या पलीकडे म्हणजे सर्व विश्व निर्माण करून ते दिव्य तेजाने दैदिप्यमान करणाऱ्या योगेश्वरा, तूच एकमेव ध्यान आणि चिंतन करण्यास योग्य आहेस. मी तुझे ध्यान आणि चिंतन करतो. माझ्या बुद्धीला श्रेयस्कर अशी ब्रह्माचरणाची प्रेरणा मिळू दे. ही महाअद्भुत प्रार्थना आहे. ही अशी प्रार्थना केवळ निर्वाण योगीच करू शकतो. कारण येथे काही मागण्याचा प्रश्नच येत नाही. येथे योगी भौतिक विश्वाच्या पार आलेला आहे. तो सर्वस्वाच्या अतीत झालेला आहे. त्याला कसलेही पाश नाही. तो सरळ मुक्कामावर हाकारा देत आहे. ब्रह्माचरणासाठी बुद्धी आणि बळ मागत आहे. निर्विचारी, निर्विकारी होण्यासाठी शक्ती मिळू दे अशी परमात्म्याला प्रार्थना करत आहे. आता निव्वळ तेच त्याचे ध्येय आहे. बाकी शून्य झाले आहे. या शून्यातून पूर्णत्वाला जायचे आहे. हरिओम.